नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपल्या मराठी विषयाचा 6वा घटक काव्य घटक आहे. कवितेचं नाव आहे वस्तू. कवी आहेत द भा धामणसकर. त्यांचं पूर्ण नाव दत्तात्रेय भास्कर धामणसकर. सुप्रसिद्ध कवी. भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामणसकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करत असताना संवेदनशील मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झालेली आहे. प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. प्रस्तुत कविता जी तुमच्या अभ्यासासाठी ठेवलेली आहे, वस्तू, ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. यामध्ये निर्जीव वस्तूंचा सजीवपणा हा विषय आलेला आहे. निर्जीव वस्तूंमधून खरे तर मानवी जीवन व्यक्त होत असते हे कवीला यामधून सांगायचे आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. जी वस्तू संग्रहालये आपण पाहण्यासाठी जातो आणि त्या वस्तू पाहत असताना त्या व्यक्तींच्या जीवनातील प्रसंग आणि इतिहास आपल्याला आठवतो. वस्तूंनाही भावना असतात हे समजून आपण वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून व्यक्त होते. वस्तूंचे आयुष्यही माणसासारखे संवेदनशील असते. त्यांच्याशी कृतज्ञता भाव आपण जपला पाहिजे अशी शिकवण या कवितेतून आलेली आहे. ही कविता कवी द भा धामणसकर यांच्या भरून आलेले आकाश या कविता संग्रहातून घेतलेली आहे. घरामध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू आपण वापरतो त्या वस्तू केवळ कामापुरत्या न पाहता त्यांच्याविषयी असलेली प्रेमाची भावना अखंड आपल्या मनामध्ये असली पाहिजे. त्यांच्याविषयीचा स्नेह जपला पाहिजे. हा भाव कवी या काव्यामधून कशा प्रकारे मांडतात पहा. पाठ्यपुस्तक समोर ठेवा. कविता पहा. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे
लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. त्या वस्तू हाताळणे आणि जपणे हे अत्यंत महत्वाचे असते. वस्तू तर नेहमी आपण हाताळतोच, त्याला जपतो, पण त्यांच्यातील भाव मात्र आपण ओळखला पाहिजे. हे सांगत असताना कवी दाभणकर असे म्हणतात. काय म्हणतात पहा, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. आपल्याला असं वाटतं वस्तू निर्जीव आहेत, त्यांच्यात कसला आला जीव. कदाचित वस्तूंना जीव नसेल, प्राण नसेल, म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे मात्र वागवू नये. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. आता आपण माणसाला जीव आहे, प्राण्याला जीव आहे हे आपण मानतो, परंतु वस्तू मात्र निर्जीव आहेत असं मानत असताना कवी असं म्हणतात की वस्तूंनाही माणसासारखा जीव असतो. कदाचित वस्तूंना मनही नसेल, परंतु त्यांना मन जीव असल्यासारखे आपण जर वागले तर त्या वस्तूंनाही मोठा आनंद होतो. वस्तू माणसासारख्या संवेदनशील असतात, त्यांना चेतना असते, त्यांना जीव असतो, त्यांना भावना असतात. ह्या भावना आपण जपल्या पाहिजेत. ते आपल्याला सेवा देतात, ते आपलं पूर्ण काम करतात, आपल्या गरजेला त्या खऱ्या उतरतात. मग त्यांना जीव नाही असं पण का बरं म्हणायचं? कामापुरतं वापरायचं आणि फेकून द्यायचं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असं आपण का बरं करावं? वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. निखालस म्हणजे खरोखर, अगदी खरं आहे. खरे तर वस्तू आपल्या सेवेत रमतात. त्या आपल्या निखालस म्हणजे खरोखर चाकर असल्या तरी त्यांना समान दर्जा द्यावा, बरोबरीचा सन्मान द्यावा, म्हणजे तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. त्या आपल्यामध्येच राहण्यामध्ये आनंद मानत असतात, आपली सेवा करण्यामध्ये धन्यता मानत असतात. सेवा देणे हा त्यांचा धर्म असतो. मग कवी पुढे असं म्हणतात की वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या, म्हणजे खात्री द्या. त्यांच्या जागेवरून त्यांना निष्कासित करू नका, म्हणजे पदच्युत करू नका, काढून टाकू नका. वेगळ्या खोलीमध्ये किंवा अडगळीच्या खोलीमध्ये त्यांना फेकून देऊ नका. कारण एवढी सेवा ते तुमची करतात. मग काम संपल्याच्या नंतर त्यांना वेगळ्या खोलीमध्ये धूळ खात का म्हणून टाकायचं? त्यांना तुमच्या बरोबरच राहायचं असतं. त्या स्वतःला तुमच्यापासून वेगळं राहत नाहीत किंवा ते स्वतःला वेगळं मानत नाहीत. फक्त त्यांना नेमलेल्या व मानलेल्या जागेवरून हटवल्या जाऊ नये यांचं आश्वासन तुमच्याकडून पाहिजे असतं. त्या ज्या जागेवर असतात त्या जागेवर त्यांचं प्रेम जडलेलं असतं. आपल्याला मात्र ते समजत नाही.
आपण मात्र काम संपले की त्यांना अडगळीत टाकतो. हा त्यांच्यावरील अन्याय आहे. आपण आपले दप्तर, कपाट, पेटी, टेबल, पूर्वी वापरत असलेला कंदील असतो, या वस्तूंशी तुमच्याशी त्या वस्तूंचा स्नेह जोडलेला असतो. हा स्नेह आपण जपला पाहिजे, तरच त्या आनंदी होतील. त्यानंतर कवी असं या ठिकाणी सांगतात पहा, वस्तू नाही असते आवड स्वच्छ राहण्याची. तुम्हाला वाटतं आपण स्वच्छ राहावं, नाही का वाटत तुम्हाला? तुमच्या हातामध्ये जी वस्तू आहे ती सुद्धा स्वच्छ असली पाहिजे, वाटतं ना? धूळ बसलेली असेल तर तुम्हाला आवडेल का? कधीच नाही आवडणार. म्हणून वस्तू नाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. मग या जर वस्तू स्वच्छ राहायच्या असतील तर आपण आपल्या हातांनी ते स्वच्छ करायला नकोत. वस्तू हाताळताना आपले घाणेरडे हात त्यांना लावू नका. वस्तूंनाही स्वच्छतेची प्रचंड आवड असते. वस्तूंना जीवापाड जपावे, काळजी घ्यावी, क्वचित त्यांचे लाडही करावेत. केवळ माणसांनीच स्वच्छ राहावे असे नाही, तर आपण ज्या वस्तू घरामध्ये वापरतो त्यांनाही आपण स्वच्छ ठेवले पाहिजेत. कारण त्यांनाही जीव आहे, त्यांना मन आहे, हे आपण समजून घ्यावं. एवढंच नाही तर वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे. त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. कवी असं म्हणतात की त्यांना केवळ स्वच्छतेचीच आवड असते असं नाही, तर एखाद्या लहान गोजीरवाण्या बाळासारखी त्यांची काळजी घ्यावी, त्यांना लाडावून ठेवावं. बाळाचा जसा आपण लाड करतो, माया करतो, प्रेम करतो, त्यांना गोंजारतो, त्याच प्रकारे या वस्तूंना सुद्धा आपण लाडावून ठेवलं पाहिजे. याचं कारण असं आहे की भविष्य काळात याच वस्तू आपली माया, जिव्हाळा, स्नेह निरंतर जिवंत ठेवणार आहेत. कारण आपण ज्या वस्तू वापरल्या त्यावर आपला जीव जडलेला असतो. प्रेम असल्याची भावना आपल्या घरातील व्यक्तींना समजते. आपल्या मुलासारखेच वस्तू स्नेह जिवंत ठेवणारे असतात. म्हणून त्यांच्याशी स्नेहभावानेच आपण वागलं पाहिजे. आणि शेवटच्या 4 ओळी, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. पहा, प्रत्येकाचं हेच आहे. आयुष्य संपलं की सर्व काही संपलं. नाती संपली, घरातील जागा संपली, स्नेहभाव संपला, सर्व काही संपलं. तसंच वस्तूंचं सुद्धा आहे. माणसासारखेच वस्तूंचेही आयुष्य संपते. मरणानंतर माणूस हक्काच्या घरामध्ये राहत नाही, त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो. त्याचप्रमाणे वस्तूंचे आयुष्य संपले की आपण त्यांना हक्काच्या जागेवरून हलवतो. कारण वस्तू खराब झाली ती त्या ठिकाणी आपण ठेवत नाही, ती आपल्याला नको असते. तसा माणसाचं आयुष्य संपलं, माणूस मृत्यू पावला, त्याला घरामध्ये ठेवतील का हो? तसं वस्तू खराब झाली की त्या जागेवर आपण तिला ठेवत नाही, भलेही तिला काढून टाकतो. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की माणसाने त्यांनाही कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायचा असतो. ज्याप्रमाणे आपण माणसाला तसा निरोप देतो, हा निरोपाचा हक्क माणसाने त्या वस्तूंच्या बाबत सुद्धा कायम ठेवला पाहिजे. म्हणजे आपण त्यांना सहृदयतेने समजून घ्यायला हवे. स्नेहबंध
जोपासला पाहिजे, कृतज्ञता भाव जपला पाहिजे अशी शिकवण वस्तू या कवितेतून कवी द.भा. धामणसकर यांनी दिली आहे. पहा, आपल्याला तर वस्तू लागतात, वस्तू तर आपण नेहमी वापरतो, परंतु वस्तूंना भावना असतात, त्यांना संवेदना असतात, त्यांना मन असतं, त्यांना सुद्धा स्वच्छतेची आवड असते, भावभावना त्यांना असतात, त्या जपल्या पाहिजेत. जसे आपण आपल्या लहान बाळाच्या, मुलाच्या, घरातील मोठ्या माणसांच्या भावना जपतो, त्याच प्रकारे आपण वापरत असलेल्या वस्तूवर जसा जीव आपला असतो तसा त्यांच्यामध्ये जीव असतो, मन असतं, भावना असतात. या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. वस्तूकडे पाहण्याचा हा एक नवा दृष्टिकोन कवी द.भा. धामणसकर यांनी सांगितलेला आहे आणि हा दृष्टिकोन आपण लक्षात ठेवूयात. आणि आपण ज्या वस्तू वापरतो, ज्या वस्तू आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा देतात, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपण नेहमीच बाळगण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, धन्यवाद.